नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा। त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करणार आहोत। तर एकदम आगळी वेगळी अशी चटणी बनवणार आहोत आणि कोण कोण अशी चटणी बनवतं त्यांनी जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका। तर त्याचबरोबर आपण सुरुवात करूया आपल्या मिरचीच्या ठेच्याच्या इन्ग्रेडियंट्ससाठी। मिरचीचा ठेचा म्हटल्यावर आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत, कढीपत्ता लागणार आहेत, आपण 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, मीठ घेतलेले आहेत, चवीनुसार शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, त्याचबरोबर हळद घेतलेली आहे 1 चमचा आणि 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आपण तिकडे घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता हिरवागार धनिया, कोथिंबीर घेतलेली आहे आपण मस्तपैकी। आता ही कोथिंबीर पण आपण आपल्या चटणीमध्ये ॲड करणार आहोत। तर चटणी कोणाकोणाची फेवरेट आहे जरूर कमेंट करायला विसरू नका। तर आपण सर्वप्रथम काय केलेलं आहे, कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, त्याचबरोबर आपण त्याच्यात जिरे ॲड केलेले, लसूण ॲड केलेला आणि मिरच्या ॲड केलेल्या आहेत। फक्त परतून घ्यायच्या, फ्राय करून घ्यायच्या, बाकी काही दुसरे काही एफर्ट्स नाही आहेत। जे घरामध्ये आपल्या इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतं तेच आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, दुसरं काहीच इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेलं नाही आहे। हे सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं आय बिलीव्ह। आणि त्याच्यानंतर आपण हे फ्राय झालेलं मटेरियल आपण टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये। तर खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचं आहे। हिरव्या मिरच्या, लसूण चांगला एकजीव झाला पाहिजे, चांगलं असं कुटून घ्यायचं आहे, मस्तपैकी बारीक झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता की प्रमाण तुम्ही बघू शकता। आणि कोणाला जर खलबत्त्यामध्ये केलेलं आवडत नसेल तर ते मिक्सरमध्ये पण करू शकतात, बट आपल्याकडे हे इक्विपमेंट अवेलेबल होतं म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। तर आपण हे खलबत्त्यामध्ये चांगले कुटून घेतलेलं आहे, त्याचबरोबर आपण शेंगदाणे पण कुटून घेणार आहोत। मस्तपैकी अशी झणझणीत चटणी तयार करणार आहोत, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, एनी टाईम ही डिश तुम्ही खाऊ शकतात। आणि तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी जर आपल्याकडे काही ऑप्शन नसेल तर ही डिश तर अशी काय बोलतात ना की 5 मिनिटाचा जादू आहे। तुम्ही बनवून तुम्ही टिफिनला देऊ शकतात, कामाला असो वा शाळेत, सगळ्यांनाच म्हणजे जे एज कॅटेगरी आहे लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे आवडतं। माझी तर भरपूर फेवरेट आहे लहानपणापासूनच। त्याचबरोबर तुम्ही बघत आहात आपण हळद ॲड केलेली आहे। तर हे एक आपण प्रकारे चटणी तयार करत आहोत आणि ही चटणी ना भरपूर दिवस अशी प्रिझर्व राहते। तर तुम्ही बघू शकता हे आपण एका साईडला वाटण काढून घेतलेलं आणि कढईमध्ये तेल कडकडून तापू दिलेलं आहे। त्याचबरोबर आपण ही चटणी आता फक्त फ्राय करून घ्यायचं, दुसरं काहीच करायचं नाही। फक्त 5 मिनिटात तुम्ही बघू शकतात 5 मिनिटात ही चटणी तयार झालेली आहे। जास्त काही एफर्ट्स लागलेले नाही आहे, जास्त काही टाईम लागलेला नाही आहे आणि माझ्या जिभेवर तर ना असं पाणी सुटलेलं आहे। तर मला तर फार भूक लागलेली आहे, आता मी मस्तपैकी नाही खाणार आहे झणझणीत झालेली चटणी। जर तुम्हाला पण भूक लागली असेल तर तुम्ही नक्की करून बघा, जास्त काही वेळ लागत नाही आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे। ज्या आपल्या गृहिणी आपल्या ज्या बाहेर कामाला जातात आणि त्यांच्यासाठी सकाळ सकाळ काही ऑप्शन नसतं भाजी बनवण्यासाठी, तर हे तुम्ही बनवू शकता। तर बघा ही पण साईड डिश काढून घेतलेली आहे, आपण सर्व करून घेतलेला आहे। तर मस्त असा हिरव्या मिरचीचा कलर आलेला आहे, तो ग्लेज आलेला आहे, ती चमक आलेली आहे। शेंगदाणे पण बघा कुटून झालेले आहेत, मस्त असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कढीपत्ता ॲड झालेला आहे, जिरे दिसत आहेत, सर्व गोष्टी प्रॉपरली फ्राय झालेल्या आहेत। तर जरा नक्कीच करून बघा ही डिश आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका। मुंबईकर आई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडियावरती तुम्ही शेअर करू शकतात आणि आपल्या चॅनलची रीच वाढू शकतात। लाईक करत जा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ कंप्लीट बघत जा। तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा सपोर्ट आम्हाला भरपूर महत्त्वाचा आहे। तर जरूर मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।